जय भीम, जय संविधान, जय शिवराय. गुड मॉर्निंग. आत्ताचा व्हिडिओ बनवायचा कारण आहे, रात्री मी एक व्हिडिओ पाहिली जरांगे पाटलांबद्दल. त्यांचं राष्ट्रीय नेत्यांना आव्हान आहे का जेवढे राष्ट्रीय नेते आहेत मराठा समाजासाठी एकत्र या आणि पुढे येऊन आंदोलन वाढवा आपलं आरक्षण मिळण्यासाठी. ठीक आहे साहेब, तुम्हाला आरक्षण पाहिजे, हे गरज आहे, नक्कीच आहे जरांगे. पण मला जरांगे पाटलांना एवढं विचारायचं आहे, तुम्हाला ज्या वेळेस तुमचा आझाद मैदान ठिकाणी मोर्चा होता, त्या मोर्चाला 18 पगड जातींनी, काही मुसलमान लोकांनी तुम्हाला अन्न पुरवलं. कधी त्यांच्याबद्दल, त्यांच्या मस्जिदीवरती अन्याय झालेलं त्या शासनाला विचारत का तुम्ही? जी व्यक्ती तुम्हाला आपलं समजतात प्रत्येकजण, त्यांच्या ज्या ज्या अस्मिता होत्या त्याच्या तोडण्यात गेल्या, त्याच्यावरती कधी मुद्दे उचललात का? आज बुद्धगया ह्या ब्राह्मणांनी ते कब्जा करून बसलेत, त्याच्याबद्दल तुम्ही कधी विचार केलेत का? कधीच तुमचं कधी अशी आले का बोलणं? कधी बोललात नाही तुम्ही. कारण का? तुम्ही RSSला सपोर्ट करता हे सिद्ध दिसतंय. ॲडव्होकेट डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेबांनी आजपर्यंत 18 पगड जातीला घेऊन सर्वांसाठी शांतता राखून सर्वांच्या मागण्या सरकारकडे मागत आहेत. तुमच्यासारखे असे भडकवण्याची भाषा नसते किंवा कधी विचार देखील करत नाहीत. तुम्हाला देखील सहकार्यासाठी उभे राहिलेले, परंतु तुम्हाला सहकार्य घेता येत नाही. आणि तुम्ही सांगता का आम्ही पूर्ण मुंबई बंद करू. व तू विचार करा, जर तुम्ही म्हणता शिवरायांनी 18 पगड जातीबरोबर शिवराज्य घडवलं, त्यांनी कुणालाही तोडलं नाही, एकत्र घेऊन लढले. आज तुम्हाला कुठल्या गोष्टी आमच्यावरती अन्याय होतोय, बुद्धगया आमच्या कब्जा करून बसलेत, याच्याबद्दल कधी बोलात का तुम्ही? लाज वाटते का तुम्हाला बोलायला? पहिल्यांदा विचार करा. हा महाराष्ट्र 18 पगड जातीचा आहे आणि यावर सर्वांचा अधिकार आहे, कोणाचा एकटीच्या बापाचा नाही आहे, हे लक्षात तुम्ही ठेवा. आणि जर तुम्हाला आरक्षण पाहिजे असेल तर पहिल्यांदा तुम्ही बुद्धगयाबद्दल आवाज उचला. नक्कीच तुम्हाला आरक्षणाबद्दल आमचा पाठिंबा असेल. परंतु जर आमच्या विरोधात बोललात तर याद राखा, हे भीम सैनिक देखील आम्ही कमजोर नाही आहेत. हे तुम्हाला माझा आदेश आहे. जय भीम, जय संविधान.